सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास हो पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत हो पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण सळताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सका पूर्ण माझा मती मंदते ज्ञानदाता दिनाचे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवम मार्ग तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजमनरायुक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरास पेट निलये सरस्वती नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल मुकुंद महाराज ठोंबरे टाकणीचा सप्ताह सुरू होतोय तुमचा कितवा दिवस घालायचा म्हणलं 10वा सोडून कितवा घाला त्यानं 4था घातला त्याकरिता त्यांचे मनपूर्वक आभार सुरुवातीला तर म्हणले तुम्ही कीर्तन करता का म्हणलं करता का म्हणजे साक्षात जगाच्या मालकानं मला कीर्तन करायचं काम वाटून दिले मला कीर्तन करायचं काम आहे पकवाद्याला पकवाद वाजवायचं काम आहे टाळावाल्याला टाळं वाजवायचं काम आहे मायकावरच्याला प्रमाण म्हणायचं काम आहे विनेकरी बाबाला विना घ्यायचं काम आहे सिस्टीमवाल्याला सिस्टीम लावायचं काम आहे शूटिंग वाल्याला शूटिंग करायचं काम आहे चोपदाराला सगळीकडे ध्यान द्यायचं काम आहे आणि खाली बसणाऱ्याला फक्त पंक्तीला बुंदी खायचं काम आहे असंच का तसं नाही कीर्तनामध्ये बसलं की मोकळ्या मनानं हातानं टाळी वाजवायची मुखानं भजन करायचं पण तू को बघाय म्हणले काही लोक कीर्तनात येतात महाराजाच्या पुढे येऊन बसतात पण टाळी वाजवायला लाज वाटते वाजविता टाळी लाज वाटते हातावरी हात टाकून या फळी हातावरी हात टाकून या फळी वाजविता टाळी लाज वाटे कीर्तनात येतात महाराजाच्या पुढे येऊन बसतात कसं बसतात हातावरी हात टाकून या फळी वाजविता टाळी लाज वाटे हातावर हात टाकतात पण टाळी वाजवायला लाज वाटते आता खरं सांगा माणसाला लाज वाटली पाहिजे पण कुठं बस तू कना बाबा तुमच्या इथे डाव पप्प्याची माय सगळ्या गावात येडा हांती पण सकाराम तात्या काही सापडत नाही अशा जागेवर लोक पत्ते खेळायला जातात तिकडे जाताना लाज वाटली पाहिजे दारू प्यायला जाताना लाज वाटली पाहिजे आणि मटका लावायला जाताना काय वाटली पाहिजे बाबा लाज पण तिकडे वाटत नाही वाजविता टाळी लाज वाटे पण मी या मताचा माणूस आहे पाहुण्यानं च्याच्या गोटाला बाईनं कुकाच्या बोटाला आणि महाराजानं पाकिटातल्या नोटाला कधी लाजायचं नाही असं टेन्शन फ्री राहिलं पाहिजे सुंदर सप्त्याचं नियोजन आहे 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या पामगाकडे या कीर्तनामध्ये ज्यांची आज गायनाची साथ आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आपल्या परिसराचं वैभव आमचे अंकुश महाराज सागडे ते सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य रामकिशन महाराज अंगलगावकर ते सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार तसेच बाबा आपलं काय नाव दगडू महाराज तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार तसेच अण्णाचं अण्णाच म्हणतात का वा मस्त नियम बसला आपला अण्णा सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार तसेच आमच्या सोबत आलेले आमच्या परिसराचं वैभव परमार्थ प्रेमी आमचे मगर मामा ते सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार गोड साऊंड सिस्टीम तुम्हाला सुद्धा धन्यवाद तसेच मृदंगाची साथ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आमचे जीवलग मित्र ओमकार महाराज टेकाळे ते सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार विठ्ठल आपल्याच गावचे आमचे जीवलग मित्र अमोल दादा ते सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार ऐका अभंग घेतला ज्ञानो बघायचा गोड सप्ताहाचं नियोजन केलं
ज्यांनी या सप्ताहाचं नियोजन केलं धन्य माता पिता तयाची मुलं बाळ जन्माला आले तर सप्त्याचं नियोजन करणारे यावा. आता गोड कार्यक्रमाचं नियोजन मागा जाबानं केलं. मुलं बाळ जन्माला आले तर सप्त्याचं नियोजन करणारे असले पाहिजे. आता खरंच सांगा, मुलं बाळ भरपूर पाहिजेत का एकच पाहिजे? आव बोला, असं लाजू नका. घालिंग लोटांगण मोकळं पटांगण, ताण घ्यायचा नाही. मुलगा एकच पाहिजे. पुत्र व्हावा पुत्र व्हावा ईसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र व्हावा ईसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. वावा ईसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आता तसं नाही. पुत्र वावा ईसा गुंडा आणि बाप दिसला की घालतो धोंडा. संगच आहे मागाच. असे मुलं बाळ जन्मा येता कामा नाही. ज्ञानोबा साधू संत सुद्धा म्हणतात आम्हाला एकच संतती पाहिजे, पण चांगली पाहिजे. आज ज्यांचा अभंग घेतला ते ज्ञानोबा सुद्धा जन्माला आले दादा. आणि ज्ञानोबा गायनं परमार्थाचा पाया रचायचं काम केलं. ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया. उभारी रे देवालया, उभारी रे देवालया, उभारी रे देवालया. ज्ञानदेव रचिला पाया, उभारी रे देवालया, 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 उभारी रे देवालया. ऐका, ज्ञानोबा गायनं परमार्थाचा पाया रचायचं काम केलं. ज्ञानदेव रचिला पाया, अनुभागिले देवालया. परमार्थाचा पाया रचायचं काम माझ्या ज्ञानोबागायनं केलं. आता खरंच सांगा, घरी बंगल्याचं बांधकाम करत असताना वरची भिंत मजबूत पाहिजे का पाया दादा? पाया का हो? पाया जर मजबूत नसेल भिंत कधी पडन काही सांगता येत नाही. म्हणून पाया मजबूत पाहिजे. तसंच परमार्थाचा सुद्धा पाया मजबूत पाहिजे. परमार्थाचा पाया रचायचं काम केलं ज्ञानोबागायनं. पाया रचत असताना कोणते कोणते ग्रंथ निर्माण केले ऐका. चांगदेव 65, अमृता अनुभव, ज्ञानोबागायचा गाथा आणि ज्ञानेश्वरी. तुम्ही म्हणताल महाराज आज जो अभंग घेतला हरिपाठ ग्रंथ सुद्धा कोणाचा आहे? ज्ञानोबागायचा. पण हरिपाठ ग्रंथ वैयक्तिक स्पेशल नाही. गात्यामधून 27 अभंग असे बाजूला काढले आणि त्याचं नाव दिलं हरिपाठ ग्रंथ. हरिपाठ ग्रंथाची ताकद किती ऐका. ज्ञानोबागाय म्हणतात फक्त आपल्या घरामध्ये हरिपाठ म्हणणारी सून आणायची. कोणती सून आणायची? ओ सुनमुख बघणारी हो, हरिपाठ म्हणणारी. इंस्टा स्नॅप वापरणारी अजिबात सून नसली पाहिजे. हरिपाठ म्हणणारी सून आणायची आणि नुसतं सूनबाईनं सांच्या पारी म्हणायचं, सासूबाई माझा आजचा हरिपाठ घेणं झाला. एवढं जरी सून म्हणली पूर्वजा वैकुंठ मार्ग सो, पूर्वजा वैकुंठ मार्ग सो, पूर्वजा वैकुंठ मार्ग सो. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सो, पूर्वजा वैकुंठ मार्ग सो, पूर्वजा वैकुंठ मार्ग सो. ऐका, ज्ञानोबा सांगतात नुसतं हरिपाठ झालं म्हणलं तरी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ही ताकद माझ्या हरिपाठ ग्रंथाची. याच्या पुढे जाऊन बोलतो, ज्या माणसाला वाटतंय काळाने मला न्यायला येऊ नये, कोणी बाबा? काळाने. त्या माणसानं नित्य नेमाना हरिपाठ ग्रंथ मागाच रोज म्हणायचा. ज्ञानोबा काय म्हणले, काळ न्यायला यायचं लांब राहिलं, अंकुश मागाच काळ डोळ्यानं बघत सुद्धा नाही. कडी काळ त्याशी न पावे दृष्टी, कडी काळ त्याशी न पावे दृष्टी, कडी काळ त्याशी न पावे दृष्टी. नित्य सत्य मित हरिपाठ, ज्याचे सत्य मित हरिपाठ, नित्य सत्य मित हरिपाठ, ज्याचे सत्य मित हरिपाठ. कडी काळ त्याशी न पावे दृष्टी, कडी काळ त्याशी न पावे दृष्टी, कडी काळ
ज्ञानोबागा सांगतात कळी काळ त्याशी न पावे दृष्टी ही ताकद हरिपाठ ग्रंथाची नित्य सत्यमित हरिपाठ जाशी काळ बघायला सुद्धा येत नाही ही ताकद हरिपाठ ग्रंथाची याच्या पुढे जाऊन बोलतो ज्या माणसाला वाटतंय मी जर ग्रामपंचायतला फॉर्म टाकला आणि बिनविरोध निवडून यावा त्या माणसाने एकच काम करायचं नित्य नेमानं हरिपाठ ग्रंथ पठण करायचा मताला 3000 वाटायची गरज नाही बिनविरोध निवडून येतो बाबा पण कधी नित्य नेमानं हरिपाठ ग्रंथ पठण केल्याच्या नंतर ज्ञानोबा म्हणले बिनविरोधत नाही कसल्या कामामध्ये डोकं घाला तुमचं काम परिपक्व करणारा हरिपाठ ग्रंथ आहे सर्व मार्ग सुगम हरिपाठ सर्व मार्ग सुगम हरिपाठ सर्व मार्ग सुगम हरिपाठ अनंत जन्माचे तप एक नाम 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 हे सर्व मार्ग सुगम हरिपाठ सर्व मार्ग सुगम हरिपाठ सर्व मार्ग सुगम हरिपाठ सर्व मार्ग सुगम हरिपाठ हरि मुख्य मना 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 हरि मुख्य ऐका ज्ञानोबागा सांगतात सर्व मार्ग सुगम हरिपाठ अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ ही ताकद हरिपाठ ग्रंथाची हरिपाठ कीर्ती मुके जरी गाय पवित्राची होय देह त्याचा अशा हरिपाठ ग्रंथातील प्रथम क्रमांकाचा अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे आजचा अभंग मंडपामध्ये जेवढे लोक बसले सगळ्याला अभंग महाराज काय आहे पाठ आहे पाठ जरी नसला कानपाठ 100% आहे असा हरिपाठ ग्रंथातील प्रथम क्रमांकाचा अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे आजच्या अभंगामधून ज्ञानोबा तुम्हा आम्हाला भक्ती करायला सांगतात का करायची भक्ती ऐका आजकाल नेमकंच लेकरू जन्माला आले त्याला बी आणि 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा लग्न करा वाटायले काय करा वाटायले अंकुश बाबा लग्न कोणाला नेमकंच लेकरू जन्माला आले त्याला बी आणि 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा लग्न करा वाटायले पण बायको कोण पाहिजे मुक्ती नावाची मुलगी बायको पाहिजे महाराज म्हणले मुक्ती जग बायको करायची असल त्याच्यासाठी भक्ती करावा लागते नाही तर तू म्हणशील माझ्याकडले प्रॉपर्टी आहे मला मुक्ती नावाची मुलगी बायको पाहिजे महाराज म्हणले ती प्रॉपर्टी बायको भेटत नाही तिला फक्त काय लागतं दादा भक्ती लागते भक्ती जग नसेल तर बोलायचं नाही बळे बिना शक्ती बोलू नाही भावे बिना भक्ती भक्ती बिना मुक्ती भावे बिना भक्ती भक्ती बिना भक्ती भक्ती बिना मुक्ती बळे बिना शक्ती बोलू नये शक्ती बोलू नये बळे बिना शक्ती बोलू नये ऐका भावे बिन भक्ती भक्ती बिन मुक्ती आणि बळे बिन शक्ती बोलू नये भक्तीशिवाय मुक्ती भेटत नाही भक्तीशिवाय महाराज मुक्ती भेटत नाही मुक्ती जग बायको करायची असेल तर भक्तीच करावं लागते काही काही ठिकाणी माझ्या साधू संतांना मुक्तीला महाराज नापास केलं ना तुका म्हणे मुक्ती पगिनवी नोवगी आता दिवस वायके ही विनंती मज नको ही मुक्ती काही काही ठिकाणी माझ्या साधू संतांना मुक्तीला सुद्धा नापास केलं पण ज्ञानोबा म्हणले तुम्हाला जर मुक्ती नावाची मुलगी बायको पाहिजे असेल ना बाबा एक काम करा काय काम करा मुक्तीच्या बापासोबत जॅक लावा मुक्तीच्या बापासोबत लगा लावा आणि अंकुश महाराज एकदा मुक्तीचा बाप मुठीत घ्या महाराज म्हणले जॅक लावा लगा लावा मुठीत घ्या नेमका आम्ही काय करा अभंगाचं प्रथम चरण देवाची हे द्वारी उभा क्षणावरी देवाची हे द्वारी उभा क्षणावरी हा देवाची हे द्वारी उभा क्षणावरी
काळामध्ये ज्ञानोबा काय सांगतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. ज्ञानोबा काय म्हणतात, देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभा रा. बघ टाकली कर. तुम्ही सर्वजण आपलं कीर्तन ऐकायले, पण सगळ्याला आपलं बोलणं समजायले ना. कारण 50% बा एकमेकीला खुनवायल्यात, म्हणाल्यात माय आजचा मागाच बोबडा दिसायला. मला सगळ्याचे हावभाव कळतेत मागाच, सगळ्याच्या मनात कळत. उग बसल्या बसल्या एकमेकीला डावचायल्यात मागाच. मी काय झाकून ठेवीत नाही, काय नाही. आपलं काम कसं मोकळा बाजार आहे मागाच. कशामुळे एवढे इचकून सांगायलो, अवगुण झाकून ठेवलं की फजिती होती. काय झालं, आमच्या गावामध्ये एक तोत्री मुलगी होती मागाच, पण कोणावानी, मायावानी. मुलीची आई सांगू सांगू बेजार, बाळे तुझं किती दिवस झालं लग्न जमणं, काय होईना जगा बैठकीत गेले की ग बस. बाळी म्हणली, आई तिथं गे की गप्ती पळबट्टी माझी अजिबात तोंड उगीत नाही. कोण म्हणलं, बाबा मुलगी. पण तिला माहित नव्हतं ते कुण्या ना मुलगा तो काय, कोणावानी, मायावानी. मुलाचा बाप सांगू सांगू बेजार, बाळू तुझं किती दिवस झालं लग्न जमणं, काय होईना जगा बैठकीत गेलं की ग बस. बाळू म्हणला, पप्पा तिथं गे दप्ती पळत बसतो. गेला मुलगी बघायला, मुलगी बघितली, पास केली, सगळं काय झालं. मुलगी बघितली, पास केली, सगळं काय झालं. पण जाता जाता मुलीच्या बापाला म्हणला, मला एकदा डबल तिला बघायचंय. पुन्हा बोलवलं, बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. योगानं मुलाच्या इथं बसला किडू, आणि ते बघितलं पोरीनं. पोरगी म्हणते, तिडा 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 तिडा. शेजारीन मैत्रीण होती, म्हणली ग बस ना, तो बाप लाकडानं सांगतय. तिला कशा दम निघाली. मुलगी मोठ्यानं म्हणते, तिडा तिडा तिडा. मुलगा म्हणते, तुतय तुतय तुतय. सगळ्या पैकीचा पचकाच बाबा. तसं आपल्या कीर्तनाचं काम व्हायचं. मी सांगायचो का ऐकायला यायचं की विठ्ठला विठ्ठला. हो ना, उगा मागाच काही समज व्हायच्या आधी सांगितलेलं बघ. चला विषय चालला काय. ज्ञानोबा सांगतात, देवाची द्वारी उभा क्षण बघी तेने मुक्तीचारी साधी येल्या. आता मला पहिले 4 मुद्दे भांडायचे. पहिला, देव कोणता, द्वार उभा क्षण. पहिलं नेमकं देव म्हणायचं कोणाला. सध्याच्या काळामध्ये दगड घ्यायचा, दगडाला शेंदू लावायचा. शेंदगी हिंदगी दैवते, कोण पूजिते भूते घेते. तशा देवाच्या नादी लागायचं नाही. अशा देवाच्या नादी लागा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. ज्या देवाचं ते झळकतं, अशा देवाच्या द्वारात तीक्ष्ण उभा राहिलं पाहिजे. तुम्ही म्हणताल महाराज, पंढरपूरला गेल्याच्या नंतर पांडुरंगाच्या दारात आम्ही 20-20 घंटे उभा असतो. मला मान्य आहे ना. पण तिकून गावाकडे फोन, पप्या खाल्ला कडचा कापूस फुटला का, वरला कडचा याचला का. देवाच्या दारात उभा आहेत, पण सगळं मन कुठे बाबा आपलं, ठोंबरी टाकडीमध्ये. महाराज म्हणले 20 घंटे उभा राहण्याला किंमत नाही. एक क्षण उभा रा, पण तनु मनु जीवे चरणाशी लागावी. कोण्याही प्रकारचा गर्व न करता देवाच्या द्वारात एक क्षण उभा रा. परिणाम तेने मुक्तीचारी साधी येल्या. ज्ञानोबा काय म्हणतात, 4 मुक्त्याची प्राप्ती बाबा. 4 मुक्त्या कोणत्या कोणत्या ऐका. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. या 4 मुली बायका भेटत्यात, आणि चांगल्या पद्धतीनं हुंडा सुद्धा भेटतो. तुम्ही म्हणताल महाराज, सध्याच्या काळात एकच भेटणं, आणि इकून तिकून भेटली तरी हुंडे काय आहेत बाबा, बंद आहेत. तुम्ही म्हणताल हुंडे बंद झाले. हुंडे बंद झाले नाही, हुंडे आज बी चालू आहेत बाबा. हुंडे बंद झाले, पण कोणाचे, फाट्याहून झुलत येणाऱ्याचे. चांगल्या नवरदेवाला आज बी काय मापावं लागतो बाबा, हुंडा मापावं लागतो. चांगला नवरदेव बघायचं म्हणलं की हुंडा लागतो. महाराज म्हणले 4 मुली बायका भेटत्यात, आणि चांगल्या पद्धतीने हुंडा मिळतो. आता पहिली मुलगी सांगितली सलोकता, आणि हुंडा सुद्धा काय, तेने वैकुंठ भुवनी घर केले. रामकृष्ण ज्ञानदेव ध्यानी, रामकृष्ण माने.
महाराजासाठी वाजवा महाराज. हा, टाळी कशामुळं? मी बिनकामी फुकट टाळी कोणाला देत नाही. ते उलट्याला सोयीचं केलं म्हणून महाराज टाळी आहे. तुम्ही म्हणता उलट्याला सोयीचं वैकुंठ भुवनी घर केले आणि ते ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी आणि त्यातली त्यात हरिपाठातलं प्रमाण. लोक म्हणते मला गाता पाटे, लोक म्हणते मला गीता पाटे, लोक म्हणते मला ज्ञानेश्वरी पाटे, पण चांगल्या चांगल्याला हरिपाठ ग्रंथ पाठ नाही. कामून हरिपाठाचं एक धोरण आहे, ज्ञानदेव म्हणे आणि बाजूला जाणे. कोणता दिवस गेर पडतो मिळ लागत नाही. आता हे फक्त ज्याला हरिपाठ पाठ त्याला कळून बाबा. महाराज पहिला हुंडा आला वैकुंठामध्ये घर. आता खरं सांगा, वैकुंठामध्ये घर बांधणं सोपं आहे का अवघड आहे बाबा? या मृत्यू लोक आपल्याला बांधकाम करणं होईन. आयुष्यभर कुठं काम केलं तर इकून तिकून माणूस 2 खोल्या बांधितो, तरी खिडक्याला चवाळी गुंडाळीतो, अर्धवट बांधकाम. पण वैकुंठामध्ये VIP POPचं बांधकाम पाहिजे असेल ना बाबा. भक्ती करा, सलोकता मुक्ती प्राप्त करा, वैकुंठ भुवनी घर केले. आता दुसरी मुलगी सांगितली समीपता. ज्ञानोबा काय म्हणले, ती बायको करणं आणि रात्रंदिवस पैसा प्राप्त करणं. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्यने म्हणावी ते प्राणी दुर्लभ, नित्यने म्हणावी ते प्राणी, नित्यने म्हणावी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. त्या माणसाकडे रात्रंदिवस महाराज पैसा आहे. पैसा कोणाकडे टिकत नाही. पैसा टिकवायला सुद्धा बाबा ताकद लागते. कोणती ताकद लागती? समीपता मुक्ती प्राप्त करावं लागते, त्यावेळेस माणसाकडे पैसा टिकतो. पैसा कोणाकडे टिकत नाही. काय झालं? आमच्या गावच्या शांताबाईला 10 लाखाची लॉटरी लागली. किती लाखाची? लागत नाही पण कीर्तनात लागली. 10 लाखाची लॉटरी लागलं. लॉटरी लागल्याच्या नंतर लॉटरीवाला म्हणलं, आपण जर म्हातारीला सांगितलं, बाई तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली, उग म्हातारी आनंदाच्या भागात मगन, आपण काय करू? अंकुश महाराजासारखा महाराज बघून महाराजाच्या हातानं समजून सांगू. लॉटरीवाला महाराजाकडे गेलो, म्हणला बाबा तुमच्या गावच्या शांताबाईला 10 लाखाची लॉटरी लागली, तुम्ही तुमच्या भाषेत समजून सांगा. महाराज म्हातारीकडे गेला, म्हणला बाई तुम्हाला जर 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? ती म्हणे, माय महाराज अशा दुष्काळामध्ये मला जर 10 लाखाची लॉटरी लागली, त्याच्यातले 5 लाख मी तुला देते. महाराजच मेलो. पैसे पचवायला सुद्धा अंकुश महाराज ताकद लागती, भक्ती करावं लागती, त्यावेळेस माणसाकडे पैसा टिकतो. पैसा कोणाकडे टिकत नाही बाबा. पैसा टिकायला सुद्धा भक्ती करावं लागते. ऐका, आता खेड्यातले म्हणून मोकळं बोलतो. खेड्यामध्ये काही काही माणसं असेल, दोघं नवरा बायको सुद्धा लोकांच्या इथं वजानं कामाला जाते, दिवसभर काम करते बाबा. तीच घर मालकीन संध्याकाळी घरी येते, सकाळी झोपेतून उठती, हातामध्ये वाटी घेती, शेजारणीकडे जाती. शिला मला 2 चमचे साखर उसनी देती का? बघाय मिळते ना आपल्याला सगळ्याला. कामाला तर दम नाही आणि घरामध्ये साखरेचा सुद्धा पता नाही. नेमकं काय पाहिले? काहीच नाही. आदल्या जन्मी भक्तीला चुकले म्हणून या जन्मात पैशाला मुकले. काही काही लोक काम करत नाहीत. मस्त कडक कपडे, एसीची कॅबिन, फिरती खुर्ची, हातामध्ये पुण्यनगरी पेपर, काम तर करत नाहीत. पण सांच्या पारी 5 वाजले, सगळे नौकर येतात, मालक आजची कमाई एवढी झाली, मालक आजची कमाई एवढी झाली. काम तर केलं नाही आणि पैसा तर आला. कस काय? काहीच नाही. आदल्या जन्मी भक्ती केली, समीपता नावाची मुक्ती प्राप्त केली, म्हणून लक्ष्मी वल्लभ तया जवळी. पैसा टिकवायला सुद्धा भक्ती करावं लागते बाबा, त्यावेळेस पैसा टिकतो. नाही तर पैसा असा आहे, तुकोबा काय म्हणले, पैसा पैशापाशी लाचकी करतो. सोप्या भाषेत बोलायचं झालं, मुदलापाशी व्याज आणि व्याजापाशी चक्री व्याज. धनवंता घरी, धनवंता घरी, धनवंता घरी, धनवंता घरी, करी धनाची चाकरी, 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 करी हो धनवंता घरी, करी धनाची चाकरी, करी धनाची चाकरी, करी धनाची चाकरी. धनवंता घरी, करी धनाची चाकरी, करी धनाची चाकरी, करी धनाची चाकरी. ऐका, धनवंता घरी करी धनाची चाकरी. तुकोबा काय म्हणले, पैसा पैशापाशी चाकरी करतो.
पण पैसा टिकवायचा असेल तर भक्ती करावं लागते. आता तिसरी मुलगी सांगितली स्वरूपता. ज्ञानोबा काय म्हणले ती सुद्धा प्राप्त होती. आणि हुंडा साक्षात विठ्ठलच्या पांडुरंग परमात्म्याचं रूप. चतुर्भुजांना होऊन ठेवले, ओ मातृ पितृ भात्रा सगोत्र अपार, मातृ पितृ भात्रा सगोत्र अपार, मातृ पितृ सगोत्र अपार, मातृ पितृ सगोत्र अपार. चतुर्भुजना होऊन ठेवले, चतुर्भुजना होऊन हरिमुखे मना, 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 हरिमुखे साक्षात विठ्ठलच्या पांडुरंग परमात्म्याचं रूप प्राप्त करणं म्हणजे स्वरूपता मुक्ती प्राप्त करणं. मातृ पितृ भात्रा सगोत्र अपार, चतुर्भुज नर होणे ठेले, ही मागा स्वरूपता मुक्ती. आता चौथी मुक्ती सांगितली सायुज्यता. आता पहिला हुंडा आला वैकुंठात घर, दुसरा हुंडा आला रात्रंदिवस पैसा, आणि तिसरा हुंडा काय आला बाबा देवाचं रूप. आता चौथा हुंडा असाय ज्ञानोबा म्हणले साक्षात देव करून ठेवतो. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. ही ताकद महाराज ऐका, भक्ती करण्याची ताकद आहे. आता चार मुक्ती भेटायल्यात, चांगल्या पद्धतीनं हुंडा भेटायलाय. पण कधी बाबा देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभा राहिल्याच्या नंतर. आजकाल बी महाराज लग्न व्हायलेत, पण कधी मुलीच्या मायबापाच्या पुढं पुढं केल्याच्या नंतर. ओमकार महाराज मुलाचा बाप म्हणते जे हरी, पोरीचा बाप म्हणते पुढच्या घरी. यंदा करायचं नाही. कुठून डिमांड आले पप्याच्या माईला मिळत लागलं महाराज. एका जागा मी कीर्तनाला गेलो, तिथलची शांता काकू माझ्याकडे आली. मला म्हणती मुक्कू, मी म्हणलं बोल ना काकू. म्हणे वागा तू रोज कीर्तनाला फिरता. ऐका कीर्तनाला गेलो, तिथलची काकू म्हणती मुक्कू आपल्या बबीला एखादा ठापा ठ्यापा बघ. म्हणलं बघतो, पण कसा पाहिजे. म्हणे काहीच नाही, 4-2 एकर रान असावा, मुलाला सहकारी नोकरी असावा, आणि मुलाला मायबाप नसावा. म्हणलं तसा ठेपा माझ्याकडे आहे. मुलगा म्हणते मुलगी दिसायला सुंदर असावा, घरचं काम चांगलं करावा, आणि मुलीला मायबाप नसावा. ती म्हणली माय आम्ही काय मसनात जावा का. म्हणलं ते न फुकून घ्यावा का. आजकाल लोकांची अपेक्षा बघा, रान तर पाहिजे आणि मै बबी शेतात गेली नाही पाहिजे. मग रान कशाला पाहिजे. मग एक काम करा, कूलर गिफ्ट, फ्रीज गिफ्ट, सासू पण गिफ्ट, कशाला बोंड वाढायला. नवीन नियम चालू केला पाहिजे ना महाराज. आपल्याला तर लय वाटतं येणाऱ्या सुनेनं माझ्या हाताखाली गाबावा आणि आपली पबी थाटामाटामध्ये असावा. नाही दादा, शेतकऱ्याला मुली द्या. शेतकरी एवढा श्रीमंत माणूस कोणीच नाही. लॉकडाऊन मध्ये सगळं बंद होतं, पण महाराज माझ्या बळीराजाचं काम सुरू होतं. अंकुश महाराज जी पुण्यामध्ये बसून पिझ्झा खात होती का, ती बी जेवारीच्या भाकरीचा काला खाऊ लागली. सगळ्याचे नाटकं बंद झालते महाराज. म्हणून शेतकऱ्याला मुली द्यायला पाहिजे. चला मी बाजूला गेलो, कुठून 4 मुली बायका भेटायल्यात, पण पुढं पुढं केल्याच्या नंतर नाथ बाबा म्हणते तुम्ही पण पुढं पुढं करू नका. मुक्ती नावाची मुलगी जर तुम्हाला बायको करायची असेल ना, कर्तृत्व चांगलं करा. असं कर्तृत्व करा, असं कर्तृत्व करा. मुलीचा बाप घरी आला पाहिजे, म्हणला पाहिजे दादा आमची लेक पदरात घ्या. एवढ्यावर सुद्धा थांबायचं नाही. नाथ बाबा असं म्हणले, असं कर्तृत्व करा, असं कर्तृत्व करा. मुलगीच म्हणली पाहिजे पप्पा केला तर तेच पप्प्या, नाही तर नादी लागत नाही. तुम्ही म्हणता कुणकड प्रमाण देऊन बोलणार आहे. मुक्ती नावाची मुलगी लग्न करायला तयार आहे. हातामध्ये गुलाबाचा हार आहे, चौकात उभा आहे. फक्त नवरदेव चांगला बघायली. ती महिना बघत नाही, काय नाही काय नाही. पहिले लोक म्हणायचे पुसात लग्न नसुनी, पहिले लोक म्हणायचे पुसात लग्न नसुनी. लॉकडाऊन मध्ये उसात झाले.
आले का आपल्या इकडं पळ 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 पोलीस आले पप्प्या एकीकडे की पप्पी एकीकडे महागात सगळा इचकुंबा होता पण ती मुक्ती महिना बघत नाही काय नाही फक्त नवरदेव चांगला बघती आणि चांगला नवरदेव दिसला मुक्ती बॅग बघती माग लागती मुक्ती सायुज्यता पाठी लागे एका जनार्दनी हरी हरी म्हणता 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 हे एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे हरी मुक्ती गाता अगपली चिंता हरी मुक्ती गाता अगपली चिंता एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे हरी मुक्ती गाता हरी चिंता हरी मुक्ती गाता हरी चिंता नाथ बाबा म्हणले कर्तृत्व चांगलं पाहिजे कोणतं पाहिजे बाबा एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे नाथ बाबा म्हणतात हरी नावाचं भजन केलं की मुक्ती माग लागते ज्ञानोबा म्हणले मग दोन्ही फायदे व्हायलेत मुक्ती सुद्धा माग लागायली त्याच बदनानं पुण्य सुद्धा व्हायले मग आजपासून देवाच्या द्वारात उभा राहिल्याच्या नंतर हरी नावाचं भजन अभंगाचं दुसरं चरण हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ताळ 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 हरी मुखे म्हणा 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 हरी मुखे आज मला चाली सुद्धा चांगल्या ऐकायला भेटायल्यात नाही तर चाली लई चालीच्या निघाल्या कुठून चाली आणायलीत मिळत लागन बाबा एका जागा मी कीर्तनाला गेलो आवाज बसलेला होता म्हणलं मन रूप पाहता त्यानं केली नसू रूप काय पाहता लोचनी वन रूप काय पाहता लोचनी सुख काय झाले हो साजनी तो काय बापाचा रूप पाहता लोचनी म्हणणं कुठून चाली आणायलीत मिळत लागन बाबा चाली पितळ निघाल्या बघ चाली का म्हणून पितळ निघाल्या बाबा गाणे पितळ निघाले म्हणून चाली पितळ निघाल्या आता गाणे किती पितळ निघाले
गाटगा नाक मुका नाक मुका नाक मुका नाक मुका नाक मुका या गाण्यावर अंकुश बाबा या गाण्यावर किती अभ्यास केला म्हणजे गाण्याचा अर्थ कळण मागाच ही पितळ गाणी निघाले गाणे कसे निघू द्या मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही जसे गाणी निघली तशा गवळणी निघल्यात बाबा आपल्याकडे निघल्यात का एका जागा मी कीर्तनाला गेलो गावाच्या बाहेर गेलो कोणतरी ताई जागा आलत्या काय करता ताईकडे गेला मला ताई अभंग फिभंग बंद निस्त्या गवळणी ताईनं केली गवळण सुरू यमुनेचं पाणी कजल ढवळीलं नंदाच्या कानाला काग कवडीलं नंदाच्या कानाला काग कवडीलं आपल्या दोघांना मेळ लागायचा नाही हिशोबानच होऊ द्या एका जागा अशीच वाजणार होती नवघातला पीड म्हणलं सुटला माझं पदक बाई मी नवते भानात येडोबाईचं वाघ माझ्या शिवलं अंगात असं म्हणलं एका काकूच्या अंगातलं कोणाच्या अंगात कुठेल काय सांगता येत ना मागाच एका काकूच्या अंगातलं म्हणलं देवी हिशोबानं कोणाच्या अंगात कुठेल काय सांगता येत नाही नवीन कीर्तन मागाच मी नवीन कीर्तनाला सुरुवात केली निघालो एकदा अंबाजोगाईकडे कीर्तन त्या सोनपेठ मध्ये गेलो एक काकू माझ्या शेजारी येऊन बसली आता बसली तर बसवानं कंडक्टर तिकीट काढायला उठला काकूच्या अंगातलं म्हणलं देवी हिशोबान मग थुतक फुटन तरी देवी ग बसन कंडक्टर जवळ आला म्हणला तिकीट तिकीट कंडक्टर म्हणला तिकीट तिकीट कंडक्टर लय चापट कंडक्टर म्हटला आणि म्हणला खाली मग काकू म्हणती अंबाजोगा एक कोणाच्या अंगात कुठे येईल काय सांगता येत नाही आता खरं सांगा नंदाच्या कानाला कोणी खवळीन का बाबा इतक्या होतं की गपची बसवणं पुन्हा गवळण निघली बासरी वाजली गादा थांबली तिची गागडई बघा गादी जगा जपून पाणी बघ गादी जगा जपून पाणी आता खरं सांगा गादा पाण्याच्या अपशाव जाईन कांकुश मागाच काय काय लोक म्हणतात गादी चल मया गावाला जाऊन साग गादा एवढी मोकळी का त्या कुठं फुफुट्यात फिरायला मनाला वाटन त्या गवळणी निघल्यात बाबा मनाला वाटन त्या काय गाणी निघली तर काय गवळणी निघल्यात मिळत लागण सध्याच्या काळात गाणी पितक निघाले म्हणून चाली पितक निघाल्या गवळणी पितक निघाल्या पण काय काय गाणी एवढे गोड आहेत बाबा गेल्या वर्षी भया गणपतीमध्ये गाणं निघलं होतं कोणतं गाणं होतं वागा बोल लाजू नको घालिंग लोटांगण ताण घेऊ नको बोल कोणतं गाणं होतं हा आणला होता का त्या ऐका किती गोड गाणं होतं ऐका ते कळालं मला आता ऐका किती गोड गाणं होतं आमच्या पप्पानं गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीव बघ बसलाय गणपती शंकर आणि पार्वती मांडीव बघ बसलाय गणपती टुकुमुकू बघतोय चांगला टुकुमुकू बघतोय चांगला आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं किती गोड गाणं होतं वाजवा एकदा ओमकार माझ्यासाठी टाळी मागा या गाण्यावर लांडे करत नाही अंकुश मागाच 90 वर्षाची म्हातारी सुद्धा त्या गाण्याच्या नादी लागली होती आमच्या गावचा 80 वर्षाचा अंशी तात्या किती वर्षाचा 80 वर्षाचा 80 वर्षाचा अंशराम तात्या मी दर्शनाला चाललो आणि तात्या माया पुढून आला तात्या आला तर गपचूप चालावून तात्यानं तात्या माया पुढे का गेला शंकर आणि गोळ्या संपल्या का काय म्हातारे माणसं सुद्धा त्या गाण्याच्या नादी लागली होती काही काही गाणी नाद लावून सोडतात पूर्वी खेड्यामध्ये वासुदेव यायचे आणि वासुदेवानं किती गोड गीत म्हणायचे ऐका वासुदेवाची ऐका वाणे वासुदेवाची ऐका वाणी या जगात नाही राम ग दाम करी काम वेड्या दाम करी काम दाम करी काम वेड्या दाम करी काम पैशाची जादू लय बारी तान्या पोराला त्याची हाव पैशाची जादू लय बारी तान्या पोराला त्याची हाव आ पैशासाठी सारी माणसा पैशासाठी सारी माणस झाले गुलाम ग दाम करी काम वेड्या दाम करी काम दाम करी काम वेड्या दाम करी वासुदेव सुद्धा तुम्हा आम्हाला पैसा शिकवायचे लहान मुलाला दुकानावर जाय म्हणा अजिबात जात नाही खिशात हात घालायचा दाची नोट बाहेर काढायची बिंग दुकानावर पळते पैशाची जादू लय बागी तान्या पोराला त्याची हाव त्याच नाही
आमच्या सारख्या कीर्तनकारानं अगोदर तारीख घेतलेली असावा आणि दुसरीकडून फोन यावा, बाबा तिकडच्या पेक्षा 3 वाढून देतो. ती इकडे फोन करते म्हणते पोटातच दुखाली, कशी कळ लागत मिळत लागत नाही महाराज. सगळे लोक पैशावर महाराज भुलत तू बाबा. आता इतक्या लांबून मी बी इथं आलो महाराज. कशासाठी आलो? कोण म्हणलं तिकडे पैशासाठी आला? चला प्रेम मध्ये आपलं ओमकार महाराजांना फोन केला, आबाचं महाराज सगळ्याचं प्रेम आहे म्हणून प्रेमापोटी इथे येण्याचं योग आहे महाराज. नाही तर सगळे लोक किंमत देतात पैशाला. पैसा बोलता है, पैसा बोलता है. कसा बोलताय आता तुम्हाला कळालं महाराज काल, ऐका. सगळे लोक किंमत देतात विठाला विठाला. सगळे लोक किंमत देतात दादा पैशाला. चला विषय चालला काय, गोड चाल म्हणली म्हणून मी बाजूला गेलो. ज्ञानोबा काय म्हणतात, हरी नावाचं भजन करा, पुण्याची गणना कोण करीन. पण लोक आरताचा अनर्थ करतात. काय झालं दादा, पाठीमाग मी आळंदीला सप्ताह केला. आमच्या गावचं 407 पिकं बघला, आळंदीला गेलो. काला झाला काल्याचं कीर्तन झालं. आमच्या गावची शांता काकू माझ्याकडे आली. मला म्हणती, मुकू मी आळंदीला लय वेळेस आले पण कधी पुण्यात फिरायला गेले नाही. मी म्हणलं काय? म्हणजे चल पुण्यात. म्हणलं चल. आम्ही पुण्यामध्ये फिरायला गेलो. शांता काकून एक मोठीची मोठी बिल्डिंग बघितली. शांता काकू शेजारी गया काकू बा होत्या. शांता गयाला म्हणती, गयो बघ ना किती मोठी बिल्डिंग आहे. गया म्हणती, माय ह्याच्यानंच म्हणते गय पुण्याची गणना कोण करी. मी म्हणलं बाई पुणे वेगळं पुण्य वेगळं, उगा अर्थाचा अनर्थ करू नको. कोण कुठं कोणती भाषा वापरेल काय सांगताच येत नाही बाबा. काय झालं, एकदा मी कीर्तनाला निघालो. माझ्या पुढच्या सीटवर एक इंग्लिश बाई एक मराठी बाई बसल्या. आम्ही 3 जण अंबाजोगाईमध्ये संगच उतरलो. पण उतरल्या पावसाळ्याचे दिवस होते. मराठी बाई पडली खड्यामध्ये. कुठं पडली बाबा? खड्यात. ते बघितलं इंग्लिश बाईनं. इंग्लिश बाई म्हणली, ओ माय गॉड. मराठी बाई म्हणली, तो बाप गॉड तुई माय गॉड, पण मला खड्याच्या बाहेर काढ. मला बाकीच्या काही घेणं देणं नाही. कोण कुठं कोणती भाषा वापर काय सांगता येत नाही बाबा. पण पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं. अर्थाचा अनर्थ करायचा नाही. हरी नावाचं भजन करा. फायदा काय तुम्हाला सांगतो. ज्ञानोबा काय सांगतात, अमावस्याची रात्र असावा, काळा कुट्टा अंधार असावा, रात्रीचे 2:15 वाजलेले असावा आणि एकटा सकाराम तात्या गावाच्या दाऱ्यावर असावा. कसं कसं? अमावस्याची रात्र, काळा कुट्टा अंधार, रात्रीचे 2:15 आणि एकटा सकाराम तात्या गावाच्या दाऱ्यावर. आणि तितक्यामध्ये अंकुश महाराज सकाराम तात्या पुढे येऊन भूत बसावा. पण भूताला बघून सकाराम न पळायचं नाही, जाग्यावर हरी नावाचं भजन करायचं. परे भूत बाधा बेने ते हरी उच्चारणी मंत्र पयागा, हरी उच्चारणी मंत्र पयागा, परे भूत बाधा बेने ते बाधा बेनेत येते. सकाराम तात्याला बघून भूत सुद्धा पळते. ती ताकद हरी नावाच्या भजनाची. म्हणून प्रत्येक माणसानं हरी नावाचं भजन केलं पाहिजे. आजकाल नेमकंच लेकरू महाराज ऐका, आजकाल लेकरायला जर लग्न करायचं म्हणलं की 2 मिनिटांमध्ये लेकर तयार व्हायलेत. एखाद्याला म्हणलं लग्न करायचं का, ते म्हणत हो करायचं. कुठलचा ठेपाय बायोडाटा दाखवा म्हणते, मुलगी बघायला जाऊ. संसारात जायचं म्हणलं की लवकर जाते. आणि तेच संसारात गुंतलेलं लेकरू इकडं आणायचं म्हणलं की वडीत ताणीत आणावं लागतंय. उदाहरण द्यायचं झालं, गाईचं दूध काढायच्या टायमाला वासरू सोडल्यावर गाईकड लवकर जातं का कोट्याकड लवकर येतं? गाईकड. किती टांगात जातं बाबा? 4 टांगात. 2 टांगात. चला किती टांगात जातं बाबा? ते 2च टांगात. पण गाईकड गेलेलं वासरू कोट्याकड आणायचं म्हणलं कसं आणावं लागतंय? असत ना, असं वडीत 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 आणावं लागतंय. तसंच आहे आजकाल लेकरं संसारात जाताना 2च टांगात चाललेत. पण तिकडं गेलेले लेकरं इकडं आणायचं म्हणलं की वडीत आणावं लागतात. कसे वडीत? चल भागवताला, चल हरिपाठाला, चल कीर्तनाला, असे वडीत 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 आणावं लागले. ज्ञानोबा काय म्हणलेले, वडीत ताणीत आणू नका. संसाराला चिटकलीत ना म्हणले चिटकू द्या ना. पण संसार करता करता त्याला हरी नावाचं भजन कर म्हणा. संसाराचं धगन तुटून पडतंय. तुटेल धगने प्रपंचाचे, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धगने प्रपंच. ऐका, ज्ञानदेव म्हणे
करणे तुटेल दगणे प्रपंचाची, ही ताकद माझ्या हरी नावाच्या भजनाची. काय काय लोक म्हणतात महाराज आमच्या कुळामध्ये नालायक लेकर जन्माला आले हो, त्या लेकरानं सगळं आमचं कुळ अपवित्र केलंय. ज्ञानोबा म्हणले करू दे ना, पण तुला जर पवित्र करायचं असेल ना, कुळातल्या एका तरी माणसानं हरी नावाचं भजन कर म्हणा. ज्ञानोबा म्हणले सगळं कुळ पवित्र करण्याची ताकद हरी नावाच्या भजनात आहे. परंपरा त्याचे कुळ शुद्ध, ज्ञानदेव मने नाम जपा हरीचे, ज्ञानदेव मने नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. परंपरा त्याचे कुळ शुद्ध, ही ताकद हरी नावाच्या भजनाची आहे. म्हणून प्रत्येक माणसानं हरी नावाचं भजन केलं पाहिजे. आता या माता माऊल्या रातक भजन करतात, पण कुठून भजन आणतात मिळत लागत नाही. हेचे भजन म्हणजे रातभर पाकडन काय नाही सापडलं, कुठून भजन आणतात मिळत नाही. लॉकडाऊन मध्ये मला कीर्तन नव्हतं, मलाच नाही तेव्हा सगळेच घरी होते मागाच. लॉकडाऊन मध्ये कुठं कीर्तन नाही काय नाही, मी गेलो आमच्या गावातल्या बायाच्या भजनात. आमच्या गावच्या शांता काकून अभंग सुरू केला. आग आग विठोबा तुझ्यात माझं मन, यातला मोबाईल लावते तुला पण, तुझी रे आठवण लैला येते ना म्हणून मिस कॉल तुला देते. तू रे देवाचा आई देवन माझा नंबर करी शिव. म्हणलं कशाला, म्हणे माय मागाच मला देवाचं स्टेटसच दिसन. म्हणलं तुला काय पिसाळ्याला कुत्र चावलं का काय बाई, देव कोणाचे ना मग शेव करीन. पानचेट काम झाले. आणि त्या मोबाईलला एवढा काळ बिघडलाय ओमकार मागाच. 2-3 दिवसाखाली मला एक फोन आला, हॅलो कोण बोलतोय. म्हणलं मुकुंद मागाच गात बोलतो. त्यानं फोन कट केला. पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन केला, हॅलो कोण बोलतोय. म्हणलं मुकुंद मागाच गात बोलतो. त्यानं फोन कट केला. पुन्हा तिसऱ्या दिवशी फोन केला, हॅलो कोण बोलतोय. म्हणलं मुकुंद मागाच गात बोलतो. त्यानं फोन कट केला. मी रिपीट लावला. म्हणलं भाऊ गेले 3 दिवस झालं तुम्हाला फोन लावायला, आणि मुकुंद मागाच गात बोलतो म्हणलं की कट करायला. नेमकी तुझी अडचण काय. ते म्हणला काहीच नाही मुकुंद मागाच, नेमके तुळशीचे लग्न झाले. म्हणला माझं लग्न जमलं होतं. हा नंबर तिकडचा होता पण तुम्हालाच लागायलाय. म्हणलं भाऊ रेंजचा प्रॉब्लेम कमी जास्त होत असतं नंतर लावू बघ. त्यानं फोन कट केला. पुन्हा 5 मिनिटांनी फोन केला, हॅलो कोण बोलतोय. म्हणलं मी संध्या बोलते. ते म्हणला मी 3 दिवस झालं फोन लावायला कोणी मुकुंद मागाच लागायलाय. म्हणलं अहो नेटवर्क प्रॉब्लेम होता. ते म्हणला मग तुला तिकून लावायला काय झालं. म्हणलं व्हय व माझं बॅलन्स संपलंय. ते म्हणला दमदग मी तुला आता रिचार्ज करतो. अंकुश बाबा त्यानं फोन कट केला आणि 499 3 महिने अनलिमिटेड पॅक मला केला. आणि पुन्हा 5 मिनिटानं फोन केला, हॅलो कोण बोलतोय. म्हणलं मुकुंद मागाच गात बोलतो. ते म्हणला कस काय. म्हणलं यांचा प्रॉब्लेम. बावळट काम झाले बाबा सध्याच्या काळामध्ये. पानचट काम विठाला विठाला. मोबाईलनं काल बिघडला बाबा. तिचा अभंग झाला गाया काकून अभंग सुरू केला, कोरोना लवकर जाऊ दे ना, माया बबड्याचं लगीन होऊ दे ना, माया बबड्याचं लगीन होऊ दे ना. म्हणलं तुया काही बबड्याचं लगीन होत नाही. सध्या बबडे एवढे बेजाग आहेत. आम्ही कुठं कीर्तनाला गेलं की म्हणतात बाबा हाय का ठ्यापा ठ्यापा. म्हणलं मॅच कीर्तन करून जोड लावला तर तो काय सांग. हो ना पानचेट काम झालं मागा सध्याच्या काळात. हा खोटं वाटत आमचे मगर मामा सोबत आहेत बाबा. ऐका पानचेट काम झाले. कुठून भजन आणायला मिळत लागन, पण हरी नावाचं भजन करा बाबा. पानचेट भजनानं देवाला भजन आवडत नाही. हरी नावाचं भजन का करायचं. जड जीवा तागन हरी एक, राम कृष्ण नाम सर्वदोष हरण, राम कृष्ण नाम सर्वदोष हरण, जड जीवा तागन हरी एक. ऐका जड जीवा तागन हरी एक, सगळ्याला तागून देणारा हरी आहे. म्हणून हरी नावाचं भजन करा. प्रत्येक माणसानं केलं पाहिजे. माझे साधू संत म्हणतात पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्ने पांडुरंग, दिनगजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस माझ्या साधू संतांना सुद्धा भजन केलं. हरी भजनी हे दवडीले जग, चुकविला लाग कळी काळाचा, चुकविला लाग कळी काळाचा, कळी काळाचा, कळी काळाचा. हरी भजनी हे दवडीले जग. माझ्या साधू संतांना रात्रंदिवस भजन केलं. मागा चुकविला लाग कळी काळाचा. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस भजन केलं पाहिजे. माझे साधू संत म्हणतात आम्ही झोपताना उष्णतून बाबा फक्त देवाचं भजन,
जागृती स्वप्ने पांडुरंग गोविंदा शनी गोविंद शयनी. आता तुम्ही आम्ही सुद्धा झोपीमध्ये उष्णतो बाबा. काय उष्णतो? दिवसभर केलेला कुटाणा. काय झालं? उन्हाळ्याचा दिवस होता आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक शेतकऱ्याचं पोरग शेतामध्ये आंबे काकायला गेलं. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या मागात त्या मुलानं आंबे काकले. 2 वाजेपर्यंत आंबे काकले, पण 2 वाजता गार आंब्याच्या झाडाखाली मागात त्याला झोप लागली. त्याला झोप लागली आणि एक वानर आलं. वानर आलं आणि आंब्याच्या झाडावर गेलं. आंबा खाल्ला, पण आंब्याची कोय जी होती का बाबा ती कोणाला फेकून मागली? खाली. झोप नाही गेला. खालच्याला जाग आली. खालच्यानं वर बघितलं बाबा काय होतं? माकड. खालचं त्या माकडाला म्हणते उतर उतर उतर. त्या माकडाला वाटलं मला कोणतरी आवाज द्यायले, म्हणून माकड असं वाकून बघू लागलं. लगेच खालच्यानं मंत्र बदलला. वाकून पातू वाकून पातू वाकून पातू. माकडाला वाटलं आता मला उतरावं लागतं. लगेच खालच्यानं मंत्र बदलला. उतरलं उतरलं उतरलं. माकडानं खाली उडी टाकली आणि पळालं. लगेच खालचं म्हणते पळालं पळालं पळालं. आता इतकं दिवसभर काम कोणी केलं बाबा? बोला. शेतकऱ्याच्या मुलानं दिवसभर काम केलं. घरी गेलं. गावामध्ये अखंड नाम सप्ताह. सप्त्याचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाचे कीर्तनकार मुकुंद महाराज गात गेलो बाबा कीर्तनाला. पण तेव्हा काय आपल्याकडे गाडी नव्हती काय नाही. बसनं गेलो. मुकामाला थांबलो. कीर्तन झालं. लोक म्हणले बाबा संध्याकाळी कुठं जाता का गाणं मुकाम? म्हणलं झोपू कुठं? म्हणले एक रूम देतो. रूम दिली. रूम मध्ये क्वाट व गादी गादी तक्या आणि तक्या मुकू घेऊन बाबा मी झोपलो. पण माझ्यासोबत झोपायला कोण? जेनं दिवसभर आंबे घातली ती आलन गपचिप झोपी गेलं महाराज. ती आलन झोपी गेलं, पण 2:15 वाजली. गोड झोप लागली. लगेच खालचं म्हणतंय उतर उतर उतर. मला वाटलं कोणतरी आवाज द्यायला. मी असं वाकून बघू लागलो. लगेच खालच्यानं मंत्र बदलला. वाकून पातू वाकून पातू वाकून पातू. मला वाटलं आता उतरावा लागतंय. लगेच खालच्यानं मंत्र बदलला. उतरलं उतरलं उतरलं. म्या खाली उडी टाकली आणि पळालो. लगेच खालचं म्हणतंय पळालं पळालं पळालं. मी बाहेर गेलो. त्याचा बाप म्हणला बाबा कुठं पळायले? म्हणलं त्या पोरानं पळलं. म्हणजे त्याची चुकी नाही, त्यानं दिवसभर आंबे गाठलेत. म्हणलं त्याचं झालं खरं, पण मी झालो ना पातळ. ऐका बाबा, आपण झोपीमध्ये उष्णतो काय? दिवसभर केलेला कुटाणा. पण माझे साधू संत म्हणतात रात्रंदिवस आम्ही देवाचं भजन करणार. म्हणून प्रत्येक माणसानं हरी नावाचं भजन केलं पाहिजे. का करायचं? का करायचं? ज्ञानोबा म्हणजे सगळ्यात मोठं पद मिळते ना बाबा. कशानं? हरी नावाच्या भजनानं. मनती जेवाच्या तया मोक्ष मनती जेवाच्या तया मोक्ष मनती जेवाच्या तया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी हरी मंत्र हा शिवा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी हरी मंत्र हा शिवा. मनती जेवाच्या तया मोक्ष. मनती जेवाच्या तया मोक्ष मनती जेवाच्या तया मोक्ष. ज्ञानोबा काय म्हणतात? मनती जेवाच्या तया मोक्ष. ही ताकद हरी नावाच्या भजनाची. म्हणून प्रत्येक माणसानं हरी नावाचं भजन केलं पाहिजे. ऐका, हरी नावाचं भजन करण्याचा फायदा आहे. ज्ञानोबा काय म्हणले, नाथबाबा म्हणतात निस्त कानानं हरी नावाचं भजन ऐकलं जगी ना बाबा, जेवढं मोक्ष पदाला लोक मिळाल्याच्या नंतर किंमत करतात का, त्या मोक्षाला तुमच्या डोळ्यापुढे किंमत सुद्धा राहणार नाही. आता आपण सगळे शेतकरी आहेत. शेतामध्ये सोयाबीन काढल्याच्या नंतर बाबा आपण सोयाबीनला किंमत देतो का? भुशाला हो, सोयाबीनला भुशाला काहीतरी किंमत आहे का? काहीच नाही. ज्ञानोबा काय म्हणले, ज्यानं हरी नावाचं भजन श्रवण केलं का बाबा, त्याच्या पुढे जशी सोयाबीनला शेतकऱ्याच्या पुढे भुशाला किंमत आहे, तशी त्याच्या पुढे मोक्षाला किंमत आहे. मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे. मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे. मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे. हरी नामामृत सेवी सावकाश. हरी नामामृत सेवी सावकाश. हरी नामामृत सेवी सावकाश. नामामृत सेवी सावकाश. मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे. मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे. मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे. म्हणून सगळ्यांना हरी नावाचं भजन केलं पाहिजे. हरी मुखे म्हणा. पण आजकाल लोक भजन करायला तयार नाही. 2 पैसे चाळाचे झाले की लोक म्हणतात मी कशाला भजन करू. आजकाल लोक स्वतःला लय शहाणं समजायली, पण कधी स्वतःला शहाणं समजायचं नाही. आपल्या इकडे एक म्हणे बाबा, शेरापेक्षा 100 शेर असतो, म्हणून लय चॅप्टरपणा दाखवायचा नाही. काय झालं, आमच्या गावामध्ये एक 35 वर्षाचा पप्या नावाचा मुलगा आहे. त्याचं लग्नच जमणं. एके दिवशी माझ्याकडे आला. मला म्हणते मुकू. मी म्हणलं बोल ना पप्पू. म्हणला बाबा आपलं लग्न जमणं. म्हणलं प्रॉब्लेम काय? म्हणला लहानपणापासून मला दात नाहीत. म्हणलं एक काम कर पप्या, परभणीला जाण दात बसून ये. पप्या परभणीला गेला, दात बसून आला. दुसऱ्या दिवशी मुलगी बघायला गेला आणि गेटकीन लग्न करून
आला. मी सहज दर्शनाला निघालो. पप्प्या नावात द्याला. म्हणलं बाबा झालं ना आपलं. म्हणलं काय? म्हणला शुभ मंगल सावधान. म्हणलं कधी? म्हणला काल बघायला गेलो आणि घेऊनच आलो. म्हणलं आनंदाची गोष्ट आहे. मला चला आपल्या घरी चहा घ्यायला. मी त्याच्या घरी चहा घ्यायला गेलो. आम्ही दोघं खुर्ची बसलो. टेबल मध्ये होता. पप्प्यानं त्याचे दात काढून मोठमोठे हसायला लागला. म्हणलं पप्प्या का म्हणून हसायला? म्हणला बाबा माझ्या बायकोला लयच फसिलं. म्हणलं काय फसिलं? म्हणला मला लहानपणापासून दात नव्हती तरी तिच्या संग मी लग्न केलं. बायको मधून आली. एक चहाचा कप माझ्या हातात, एक चहाचा कप त्याच्या हातात. त्याची बायको त्याच्यापेक्षा दुपटीनं हसायली. म्हणलं वहिनी तुझ्या का गोळ्या संपल्या का काय? का म्हणून बॉम्बला हसायली? म्हणलं ती म्हणली मागाज माझ्या काहीच गोळ्या संपल्या नाही. घंटा झालं बॉम्बला मला लय फसिलं, मला लय फसिलं. येणं मला काहीच फसिलं नाही. म्हणलं कस काय? म्हणली याला लहानपणापासून दात नाही तर मला केस नाही. तिनं टोपत एवढे लोक हुशार आहेत मागाच. कशाला आपला चापटकपणा दाखवता तुम्ही? काय सांगावं तुम्हाला? उन्हाळ्याचा दिवस होता आणि एकादश होती बाबा. एसटीनं कीर्तनाला निघालो मागाच. एसटीनं कीर्तनाला निघालो. एकादश होती. भूक लागली. काय खावा काय खावा काय खावा खावा. एक जण मागास भुईमुगाच्या शेंगा ऐकू लागलं. म्हणलं दी शेंगा. 20 रुपयाच्या शेंगा घेतल्या पण मी शेंगा खात नव्हतो. का म्हणून? शेंगा खाल्ल्यावर टगपड टाकायचे कुठं? माझ्या मागचं एक जण होतं. म्हणलं बाबा शेंगा तर घेतल्यास पण खाईनच का म्हणून? म्हणलं खाल्ल्यावर टगपड टाकू कुठं? माझ्या मागचं मला म्हणते टाक पुढच्याच्या खिशात. म्हणलं तू काय येडगळे का काय? त्याला कळालं ते मला बादा बादा मागीन ना. ते म्हणला त्याला कळत नाही. मी म्हणलं कस काय कळत नाही? ते म्हणला त्याला कळत नाही. मी म्हणलं कस काय कळत नाही? ते म्हणला त्याला कळत नाही. मी म्हणलं कस काय कळत नाही? ते म्हणला घंटा झालं मी त्या खिशात टाकालो तुला कळालं. एवढे लोक हुशार आहेत मागास. कधी स्वतःला शहाणं समजायचं नाही. आपण म्हणतो म्हाताग्याला काय कळत नाही. म्हाताग्यावानी चापटकच कोणी नाही बाबा. लई चापटक म्हातागे मागास. आमच्या गावचं म्हाताग सोयाबीन इकलीन मागास सेलूला गेलं आणि जालन्याला निघालं मागास. एका रेल्वेच्या डब्यात गेलं. लांबणीचं सीट बघितलं आणि त्या सीटवर जाऊन म्हाताग बाबा झोपी गेलं. म्हाताग झोपलं. झोपल्याच्या नंतर त्या डब्यामध्ये 5 पोरं घुसले. ओमकार मागास किती जण घुसले? बोला किती जण घुसले? 5 जण. 5 जणातलं एक जण म्हणते होय गे हो म्हातागडले झोपले. दुसरं म्हणला काय करायचं मग? एक म्हणते आपण त्याला अडचणीत आणू. काय करायचं अडचणीत आणण्यासाठी? म्हणला संकटकालीन आपत्कालीन चेन आपण वाढायची आणि नाव कोणाव घालायचं? म्हाताग्याव. त्याच्यात एक जण हुशार होता. ते म्हणला एडगडे का तू? आपण चेन वडली जर पोलिसाला कळलं तर आपल्याला बादा बादा मागतील. ते म्हणला तू ताण घेऊ नको. आपण किती जण आहेत? 5 जण. 5 जणाच्या खिशात 5-5 हजार. 5-5 25. 25,000मध्ये कसला पोलिस कसला तिकीट घेता येते? ताण घ्यायचा नाही. चालते म्हणले. एक जण गेलं चेन वडली मागात लगेच पोलिस तिथे आले. चेन कोणी वडली? ते पोरं म्हणले त्या मत झोपलेल्या म्हाताग्यानं. पोलिस गेले ए म्हाताग्या उठ चेन वडली का? ते म्हणला हो वडली. मला का म्हणून वडली? मला तिथं काय लिहिलंय? आपत्कालीन संकटकालीन काय वडणे बाबा? चेन वडणे. म्हणून मी चेन वडली. ते म्हणला काय संकट आलं तुमच्यावर? म्हणला काहीच नाही. नेमकंच गाडीत बसायच्या अगोदर मी सोयाबीन निघली म्हणला आणि मला सोयाबीन झाली ती म्हणला 25,000ची. किती हजाराची? 25. पण या 5 पोट्टे ना मावा खिसा हाणला आणि 5-5 हजार वाटून घेतली. पोलिस गेले 5 जणांचे खिसे चेक केले. किती निघले बाबा? 5-5 हजार. पोलिस म्हणले चला पोलीस स्टेशनला. ते म्हणला येतो पण एकदा म्हाताग्याचं दर्शन घेऊ. एवढे म्हातागे माणसाचे आपटकेत बाबा. कशाला लोकांच्या नादी लागतात? कधी स्वतःला शहाणं समजू नका. हरी नावाचं भजन करा. जरी नाही केलं आमचं काही जात नाही. येते कोणाचे काय भाग गेले? 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 कोणाचे काय भाग गेले? येते 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 कोणाचे काय भाग गेले? येते कोणाचे काय भाग गेले? कोणाचे काय भाग गेले? येते 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 कोणाचे काय भाग गेले? ज्याचे त्यानं अनायत केले, ज्याचे त्यानं अनायत केले. येते 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 कोणाचे काय भाग गेले? येते कोणाचे काय भाग गेले? कोणाचे काय भाग गेले? येते 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 कोणाचे काय भाग गेले? हे दाताचं दातवण घ्या ग कोणी? दाताचं दातवण घ्या ग कोणी? कुंकू घ्या कोणी काळा मणी? 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 वा
वा वा वाज वाटावं एकदा ओंकार मागासाठी. हो ना, वाजी नागे पण असे पाहिजेत मागाचा. काही काय जागा आम्ही कीर्तनाला जातो ते वाजीत येत का खाजीत येत मिळत लागत नाही मागाचा. कीर्तनामध्ये मोकळ्या मनाची माणसं पाहिजेत. इथं आल्याच्या नंतर कीर्तनकारानं गायकानं वादकानं असं काम करायचं. इथं मेथीची भाजी खाल्लेली इथं जिरली पाहिजे. वाटानं जाताना कुठं पोहे का खाणं होईना मागाचं. मोकळ्या मनाचं काम करायचं. एका कीर्तनात मी तानू तानू बोल लागलो. 2 जण होते. एक जण म्हणला मागात लयच बॉम्ब लायलाय. दुसरं म्हणला फुकटचं खाल्लेलं कुठे जिगते ना. असे उभागे लोक बाबा काय सांगावं तुम्हाला. पण चला विषय चालला काय. मागात म्हणले जरी तुम्ही मागात भजन नाही न केलं येते कोणाचे काय बा गेले ज्याचे त्या नाना इथं केले. म्हणून हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तुम्ही म्हणताल बाबा आमच्या माग संसार आहे. ज्ञानोबा काय म्हणले त्याच्यात राहून सुद्धा परमार्थ करता येतो. अभंगाचं 3रं चरण. असोनी संसारी जीवे भूकरी असोनी संसारी जीवे भूकरी असोनी संसारी जीवे भूकरी असोनी वेदशास्त्र बागे बाह्य सदा. ज्ञानोबा काय म्हणतात संसारामध्ये दाजी मांडी मांडी ऐका. ज्ञानोबा काय सांगतात संसारामध्ये राहून सुद्धा परमार्थ करता येतो. बाकी काय नाही. लहान्याला म्हणलं की शहाण्याला कळतं म्हणून सांगितलं मागाच. हा विषय चालला काय ऐका. ज्ञानोबा काय म्हणतात संसारामध्ये राहून सुद्धा परमार्थ करता येतो बाबा येतो. संसार आपण किती करा अजिबात कोणी नाव घेत नाही. किती करा बाबा किती जरी संसार केला अजिबात बाया नाव घेत नाही. म्हणून महाराज म्हणले संसारात राहून सुद्धा परमार्थ करा. परमार्थ केलं तरी कुठं तरी नाव निघण. महाराज आता काय काय जरी काय काय ठिकाणी म्हणतात ना हे सप्ताह आमच्या आजोबानं सुरू केलेला आहे. नाव निघलं का नाही. सप्ताह केला म्हणून नाव निघलं. कमवून ठेवल्यावर नाव निघत आहे का नाही बाबा. महाराज म्हणले परमार्थ करा. संसारामध्ये राहून सुद्धा परमार्थ करता येतो. संसार किती करा बाबा किती करा. आता तुम्ही घरी जाऊन म्हणायचो काय चाली म्हणल्या त्या म्हणतात किती चाली म्हणा तुमच्या सगळ्या चाली मला माहिती. आता ओमकार दादा झालं नाही पण वाजी नागानं घरी जाऊन म्हणाव काय पकवत वाजीला. ती म्हणती किती वाजवत्या थापा मलाच माहिती. मी आम्ही म्हणाव काय समाज होता आणि काय होता. ती म्हणती किती समाज असू दे तू नक्की मलाच. संसार महाराज अजिबात सुट्टी कोणाला नाही. लय अवघड काम आहे तुम्हाला काय सांगू महाराज. मग वा कीर्तनाला निघता निघता बायको म्हणली व्हाय व. म्हणलं काय व. म्हणली कुठं चाललात. म्हणलं चाललो कीर्तनाला. म्हणले एक काम करा जाता जाता तेवढे भांडी घासून जा. म्हणलं तू काय येट घरे का काय मला 1 वर्षातच भांडे घासायला लावली. मी तू अजिबात ऐकत नसतो. इथून पुढे मी अगोदर धुनागन मग भांडी घासणार. एवढं मग इतकं नाही तुमचं घेऊन मला सांगलो बाबा. संसार किती करा बाया बोलूच देत नाहीत मागात. म्हणतो आपलं याचं प्रेम आणि त्याचं प्रेम कोणाचं कोणावर प्रेम नाही. आमचे 2 जण नवरा बायको का पाहायला लागली. बायको म्हणली होय व तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. नवरा म्हणला बाई एका शब्दात सुनता सांगता येत नाही एवढं माझं तुझ्यावर प्रेम आहे. नवरा तिच्यावर पलटाला. नवरा म्हणला होय तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. बायको म्हणली लय प्रेम आहे. ते म्हणला मग तू माझ्यासाठी काय काय करशील. ती म्हणली तुमच्यासाठी मी सगळ्या जगाला भांडते. म्हणली सगळ्या जगाला. नवरा म्हणला मग सकाळ संध्याकाळ तू मलाच कामून भांडायली. म्हणली मी तुमच्यातच जग बघते. याला काय म्हणायचं बाबा संसार पांचट काम आहे मागात. पांचट बाया बोलू देत नाहीत मागात. आमच्या इथं 2 जण मित्र गप्पा पाहायला लागले. एक मित्र मित्राला म्हणला होय रे या वर्षी वहिनी कोणाला मतदान करणार आहेत. वहिनी म्हणजे तुझी बायको कोणाला मतदान करणार आहे. ते म्हणला कोणाला म्हणजे मी ज्याला सांगल त्यालाच माझी बायको मतदान करणार. ते म्हणला मग तू कोणाला करणार. ते म्हणला आणि मी तिलाच विचारलं नाही. याला म्हणायचं बाबा संसार कोणाची माती मिळ कोणाची कोणाला नसते. बाय चाप्टर मागाचा. अंकुश मागाच मी 3000चा लिलनचा कपडा घेतला. किती हजाराचा 3000चा कपडा घेतला आणि घरी गेलो. बायकून हातामध्ये कपडा घेतला. म्हणली माय किती भारी सुतय. केवढ्याला आणला कपडा. म्हणलं आता 3000 म्हणावतो लगेच.
आरडावरडा सुरू होईल म्हणलं. मी म्हणलं 300 रुपयाला कपडा आणला. म्हणजे माय लय सूत चांगले. कपाटाकडे गेली, पर्स मधून आला, 300 रुपये काढली, माझ्याकडे आली आणि म्हणे बघा हे घ्या तुमचे 300 रुपये, हे कपडा मला द्या, मी माझ्या भावाला देते. केवढ्याला घुसला मला? 27ला घुसला मागाच. लय बाया चॅप्टर. पण संसार करता करता सुद्धा मागाच परमार्थ केला पाहिजे. तुम्ही म्हणता नाचा कीर्तनकार लय सटाके हाणायलाय. कीर्तनकार झालं की कीर्तनकारा मागे 4 काम असतात. पक्वाद्याला वाटतं कीर्तनकार तालात असावा, गायकाला वाटतं कीर्तनकार स्वरात असावा, बसलेली वयस्कर मंडळी त्याला वाटतं चिंतन चालावा, आणि नवतरुण मित्र मंडळीला वाटतं विनोद चालावा. 4ही कामाला सांभाळून घेणारा कीर्तनकार. बाई जर स्वयंपाकाला बसले त्यांच्या मागे 4 कामं. कोणते? काटवटीतली भाकर थापली पाहिजे, तव्यावर टाकलेली पलटली पाहिजे, पुडी लावलेली फिरली पाहिजे, आणि सरपण बराबर लोटण्यात आलं पाहिजे. नाही तर काटवटीतली मोडली, तव्यावरची चिटकली, पुडी लावलेली पेटली, सरपण खुटांबर जळत बाई तंबाखूला लावते चुना. काही उपयोग नाही मागाच. हा उग कीर्तन काय कीर्तन सांगायतल्या लोक डुकल्या द्यायतले त्याला किंमत नाही. विठाला विठाला त्याला विषय चालला काय? संसारामध्ये राहून सुद्धा परमार्थ करता येतो. 2 मिनिटांमध्ये सांगतो. शुकाचार्य महाराज वेळेस बसलेले होते. व्यास महर्षी जवळ गेले. म्हणले शुका इकडचा बायोडाटा आलता लग्नाचं कसं करायचं? शुक महाराज म्हणले बाबा मला लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही, मला फक्त देव प्राप्त करायचा आहे. व्यास महर्षी म्हणले बाळा लग्न करून सुद्धा परमार्थ करता येतो. शुकाचार्य महाराज म्हणले लग्न करून कोणी परमार्थ केला मला सांगा. व्यास महर्षी म्हणले लग्न करून परमार्थ केला जनक राजानं. कुठं राहतो? मिथिला नगरीमध्ये. शुकाचार्य महाराज म्हणले मला अगोदर जाऊन भेटू द्या आणि मग मी लग्नाचा निर्णय घेतो. शुकाचार्य महाराज निघाले. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. भजन करत करत शुकाचार्य महाराज मिथिला नगरीमध्ये पोहोचले. शुकाचार्य महाराज जनक राजाच्या दारामध्ये गेले, पण द्वारपालानं शुकाचार्य महाराजाला अडवलं. कोण आहात तुम्ही? शुक महाराज म्हणले जा तुमच्या राजाला सांगा मी शुक आलोय. द्वारपाल आतमध्ये गेले. जनक राजाला म्हणले बाबा कोणतरी आले पण मी शुक आलोय म्हणून सांगतोय. म्हणले लवकर जाण त्याला एक सांगा, मी पण टाकून द्या मग आतमध्ये प्रवेश घ्या. मग जे काय सोबत आणले ते टाकून द्या मग आतमध्ये प्रवेश घ्या. द्वारपाल शुकाचार्य महाराजाकडे गेले. वेळ कमी असल्यामुळे शुकाचार्य महाराजाला लवकर कळालं आणि म्हणले शुक आलाय म्हणून सांगा. आतमध्ये प्रवेश दिला. शुकाचार्य महाराज आतमध्ये गेले. जनक राजा दर्शन घेतलं. राजे साहेब लग्न करून सुद्धा परमार्थ तुम्ही कसा करता याचं मला उत्तर द्या. जनक राजा म्हणले उत्तर देतो पण आमच्या गावचा नियम आहे. आमच्या इथं कोणी अतिथी पाहुणा आला आम्ही त्याला आमच्या गावामध्ये प्रदक्षिणा करायला लावतो. पण प्रदक्षिणा करत असताना त्याच्या हातामध्ये परात देतो. परातीमध्ये गच्च भरून पाणी टाकतो आणि पाण्याचा एक थेंबही खाली पडला नाही पाहिजे. हे काम कोणा माग बाबा? त्याच्या माग चालतंय. शुकाचार्य महाराजांना परात घेतली. प्रदक्षिणा केली. घरी आले आणि जनक राजा म्हणले माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जनक राजा म्हणले मी देतो उत्तर पण माझं उत्तर द्या. तुम्ही आमचं गाव बघितलं का? शुकाचार्य महाराज म्हणले बाबा आम्ही तुमचं गाव बघितलं नाही. म्हणले आताच तुम्ही आमच्या गावातून काय केली? प्रदक्षिणा. आणि गाव कस का बघितलं नाही? म्हणजे हे लोडनं माया मागं लावलं होतं ना. कोणतं? परातीतल्या पाण्याचा थेंब खाली पडू द्यायचा नाही. आमचं सगळं लक्ष परातीतल्या पाण्यात होतं. महाराज म्हणले तसंच आहे ना बाबा. संसार रूपी गावातून जायचं पण संसारातले लक्ष द्यायचं नाही. संसारी असावे आसोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. लटक्या संसारात सुद्धा परमार्थ करता येतो. असा परमार्थ केला पांडवांनी. परिणाम झाला काय? अभंगाचं शेवटचं ज्ञानदेव
ज्ञानासाठी ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा द्वारकेचा गाणा पांडवा घरी हरिमुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबा सांगतात 3 चरणामध्ये जी भक्ती सांगितली ना बाबा ती पांडवाने केली. द्वारकेचा गाणा पांडवा घरी. आता पांडव घराणा कसा होता लग्नाच्या अगोदर मुलं बाळ कुठं झाली दादा पांडव घराण्यात कोणती सांगती देवाला कर्ण पांडव घे पहिला लग्नाच्या अगोदर मुलं बाळ. याच्या पुढे बोलायचं झालं जीवलग मित्र म्हणायचं. दोन्ही मित्रांनी एका ताटात जेवायचं. प्राण सखा ते आता लय नाव निघालेत मागास. दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस म्हणायचं. जवळचा मित्र म्हणायचं. आणि शेवटी मित्राचीच बहीण पळून न्यायची. कुठं घडले बाबा पांडव घराण्यात. मित्र 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 अर्जुन कृष्ण परमात्मा मित्र म्हणले बाबा आणि अर्जुनानं कृष्ण परमात्म्याचीच बहीण पळून नेली. तरी महाराज जगाचा मालक द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्या जागेवर आपण असलो होतं टप्पू द्यायलोत महाराज. पण जगाचा मालक अर्जुनाचा काय झाला दादा सारथी झाला. का हो बाबा पाहते पांडवा अखंड वनवासी परित्या देवासे आठवे ते परित्या देवासे आठवे ते गलदासे पेता कगे तो जाचनी गलदासे पेता कगे तो जाचनी. ऐका रात्रंदिवस वनवास होता तरी भजन सोडलं नाही म्हणून द्वारकेचा गाणा पांडवा घरी हरी मुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी. दावत्यामध्ये अभंगाचा अर्थ झाला. एकदा नियमाप्रमाणे भजन सर्वजण हात वर घ्या. काढा शालीतले हात बाहेर जागा. हात मले लोरी काना विठ्ठल पांडुरंगा हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हे तुमले लोरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुमले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हे पांडुरंगा 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 पांडुरंगा. हे पांडुरंगा 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 पांडुरंगा. हे तुमले लोरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुमले हरी का नाम विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 भाग तुमाई भाग तुमाई भाग तुमाई. मुक्तीच्या साधीला हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. धावत्यामध्ये अभंगाचा अर्थ झाला. जाता जाता 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगतो. पहिली गोष्ट मुलाला संस्कार लावा. व्यसनाच्या आधीन जाऊ नका. आई वडिलांची सेवा करा. झोपत असताना 2 व्यक्तीची आठवण काढून झोपा. सीमेवरचा जवान बळी राजा. पहिला मुद्दा मुलाला संस्कार लावा. ऐका बाबा आजकाल भरपूर महाराज वडिलांनी मुलासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवली पण मुलानं महाराज एका रात्रीमध्ये गमवली. आणि काय मुलानं काय बापानं मुलाला संस्कार लावले. महाराज जे वडिलाला जमलं नाही ते मुलानं कमवून दाखवलं. फक्त संस्कार असल्याचा परिणाम. म्हणून मुलाला प्रत्येक मातेनं संस्कार दिले पाहिजे. इथं बसलेल्या प्रत्येक मातेला वाटते आमच्या मुलानं पण महाराज कीर्तन करावा. प्रत्येक मातेला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा आमच्या पोटी जन्माला यावा. पण त्याच्यासाठी अगोदर जिजामाता आणि शहाजी राजे पाहिजेत. आताची जिजामाता तिची मालिका लागलेली असावा. कोणती लागली महाराज ती मालिका ते गेली आणि कोणत्या लय मालिकाचे नाव महाराज काय सांगावा. मालिका लागलेली असावा आणि शहाजी राजे देत होय ग मला जेवायचंय. ती म्हणते बघ गॅसवर दुलडी घेईन खाय आणि बाहेर जाय पुन्हा तोंड दाखवू नको. कसे शिवाजी महाराज जन्माला येतील बाबा. शिवाजी महाराज जन्माला यायला सुद्धा महाराज अगोदर जिजामाता पाहिजे. आता एवढ्या महिला मंडळ कीर्तनाला आल्यात एकदा टाळी वाजवा यांच्यासाठी वाजवा बाबा. कशामुळे अंकुश महाराज या सगळ्या मालिकाचा त्याग करून कीर्तनाला आल्यात म्हणून महाराज टाळी येते याच्यासाठी. सध्याच्या काळामध्ये संस्कार लावणं महत्वाचं आहे महाराज. जिजामाताने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना केली. कितव्या शतकामध्ये ऐका 16व्या शतकात एक तारा चमकला माझे जाऊच्या पोटी सूर्य उगवला. शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला. शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला. शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला. शिवनेरी गडावरती राजा
शिवाजी जन्माला वा वा हात बघे हात सर्वजण हात टाळी आगे कळू द्या परिसरामध्ये डोंबरे टाकळीमध्ये सप्ताह सुरू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जे जे काय होतो बाबा कळू द्या हे 16व्या शतकात एक तारा चमकला माझे जाऊच्या पोटी सूर्य उगवला छत्रपती शिवाजी महाराज की जय आता माईक वरचे थांबा फक्त खाली बसलेले छत्रपती शिवाजी महाराज की वा वा चांगली बुंदी आहे महाराज आता ऐका शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला शिवनेरी गडावरती माझा शिवाजी जन्माला शिवनेरी गडावरती माझा शिवाजी जन्माला बारी आहे ला माझ्या राजाचे दास्ते माझ्या राजाचे ऐका ना जिजामाताने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची स्थापना केली जसं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला येताना कौसमा थरथर कापत होता तसंच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं की अफजल खान कापत होता हे बारी आहे ना माझ्या राजाचे दासदे हे 16व्या शतकात यगदागा जमगला माझे जाऊच्या पोटी सूर्य उगवला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्माला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्माला राजा शिवाजी जन्मला राजा शिवाजी जन्मला राजा वाद वाटाळी एकदा हा म्हणून संस्कार प्रत्येक मातेनं लावले पाहिजे आता सुद्धा वाटतं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावा बाबा पण आताची जिजामाता कीर्तनातून बोलावं लागतं अंकुश महाराज आताची जिजामाता गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे तरी जीन्स पॅन्ट टी शर्ट घालते अरे आपला देश कोणता आहे बघा एकमेव देश असा आहे भारत माता पाकिस्तान माता नाही जपान माता नाही अमेरिका माता नाही एकमेव देश असा आहे भारत माता म्हणून आपण आपली संस्कृती जपली पाहिजे इंडियाज माय मध्ये कोणाला म्हणायचं आहे का दादा जिच्या डोक्यावर पदर जिला नवऱ्याची कदर तीच इंडियाज माय मदर म्हणून आपण आपली संस्कृती जपा व्यसनाच्या आधी जाऊ नका आई वडिलांची सेवा करा बस सेवेला इथं पूर्ण आहे का एखादा अपशब्द गेला असेल बोलिले लेकुगे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध लई वेळेस महाराज इथून जाण्याचा योग आला पण इथं कधी कीर्तन करण्याचा योग नव्हता पण आबामुळं ओंकार महाराजमुळे इथं कीर्तन करण्याचा योग आला मगाच बैठकीमध्ये बसल्याच्या नंतर एक जण म्हणले महाराज इथून जाता जाता यायचं कधी चाम्या घ्यायला म्हणलं मी का फेपशिवाला का काय महाराज हो ना कोण्या गल्ली बोलीत घुसायला चालता गाव करायला का मी फेपशिवाला थोडंच आहे महाराज आमंत्रण निमंत्रण लागते पण सर्व गावकऱ्याच्या वतीने इथं निमंत्रण आलं नाही तिथून मोटरसायकल येऊ महाराज 3 वर्ष मी गाडगे पुण्याला गेलो आपले उद्धव महाराजाकडे पण महाराज इथं कीर्तन करण्याचा योग आला सर्व गावकऱ्याचे मनपूर्वक आभार एखादा अपशब्द गेला असेल बोलिले लेकुगे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध सर्वांनी सुंदर साथ दिली त्याकरिता सगळ्यांचे मनपूर्वक आभार ज्ञानेश्वर ज्ञानराज